ना साला तुम्हाला काय बोलायचं सगळं हाईटची सवय झाली तेवढंच जातं हाईटची सवय व्हायची त्याची ॲडजस्ट परिणाम कालच केंद्रानं निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक शासकीय कार्यक्रमात वंदे मातरमचे 6ही कडवे गायचे. आज तुम्ही ज्या विद्यापीठामध्ये सदस्य आहात त्या विद्यापीठामध्ये वंदे मातरम गायला गेलं, स्वतः यामध्ये सहभागी होते. ही नवी सुरुवात आज तुमच्या निमित्तानं. निश्चितच केंद्र सरकारच्या या निर्णयाची सुरुवात आज पहिल्यांदाच या आमच्या मापसूच्या कार्यक्रमापासून झाली आणि त्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा माननीय मोहनजींसोबत उपस्थित राहण्याचा योग मला आज आला. निश्चितच वंदे मातरम हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा हे गीत आहे आणि निश्चितच त्या स्वातंत्र्य लढ्याचा त्या स्वातंत्र्याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे आणि म्हणून हे गीत प्रत्येक शासकीय कार्यक्रमात किंबहुना मला असं वाटतं की प्रत्येक कार्यक्रमात हे गीत गायला गेलं पाहिजे आणि त्या संदर्भात निश्चितच एक देशभावनाची भावना आपल्या याच्यात येते. एक देशासाठी विचार करण्याची एक भावना आपल्यामध्ये येते. भाऊ, चंद्रपूरच्या सत्ताकारणा संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली की काँग्रेसचे लोक आपापसात भांडत राहिले, आमच्या नगरसेवकांना मान दिला नाही म्हणून ते भाजपसोबत गेले. निश्चितच मी मागेही म्हटलं होतं की उद्योजनला आता समजून आलेलं आहे की काँग्रेससोबत जाऊन त्यांनी स्वतःचा नाश केला, स्वतःच्या पक्षाचा नाश केला आणि आता त्यांचा सर्वनाश होऊ नये आणि म्हणून मला असं वाटतं की संजय राऊतजी काँग्रेसच्या विरोधात या प्रकारचं स्टेटमेंट देत आहे. काँग्रेस आणि आता उभाटा मला वाटत नाही की याच्या पुढे हे सोबत राहतील आणि निश्चितच हे एक चांगला निर्णय उभाटाच्या माध्यमातून माननीय उद्धव ठाकरेजींच्या माध्यमातून होत आहे. मागे मी बोललो होतं काँग्रेस ही विषकन्या आहे आणि जेही काँग्रेससोबत जातात त्यांचा ते बर्बाद झाल्याशिवाय, त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही आणि निश्चितच या माध्यमातून का होऊ नये संजय राऊतजी आणि उद्धव ठाकरेजींनी स्वतःला सावरून घेतलं आणि काँग्रेसपासून आपल्याला दूर केलेलं आहे. मनसेने चिमटा काढला की कुठेतरी पैसे घेऊन उभाटाने भाजपला मदत केली. मला असं वाटतं की जे स्वतः कॉईन बॉक्स आहे आणि ज्यांना कॉईन बॉक्स म्हणून ज्यांची ख्याती आहे त्यांनी या प्रकारचं वक्तव्य दुसऱ्यांवर करू नये. मला असं वाटतं की राज ठाकरेजींनी या प्रकारचं कोणतंही वक्तव्य पुन्हा दुसऱ्यांवरती करू नये, विशेष करून भाजपवर तर बिलकुलच करू नये. भाऊ, अजितदादांच्या अपघातापूर्वी अजितदादा ज्याच्यासाठी थांबले होते तो विदर्भातला नेता होता आणि प्रामुख्याने भंडारा गोंदियातल्या राईस मिल संदर्भातला तो निर्णय होता अशी माहिती समोर येत आहे. तुमच्याकडे काय माहिती आहे, काय तथ्य आहे? अजितदादा थांबले होते की नाही होते याची मला कल्पना नाही आणि अजितदादा जर समजा विदर्भाच्या एखाद्या ज्वलंत प्रश्नाच्या फाईलसाठी जर थांबले असतील तर याच्यात कोणतंही गैर नाही आणि मला असं वाटतं की ते प्रत्येक गोष्ट त्यांचं ठरलेलं होतं. म्हणजे प्रत्येक किती वाजता घरून निघायचं, किती वाजता टेक ऑफ करायचं, किती वाजता लँड करायचं. तर मला असं वाटतं रोहित पवारच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं मला असं वाटतं या सगळ्या याचं काहीतरी राजकारण करण्यात येत आहे. त्या दुर्दैवी घटनेचं वर राजकारण करत होते आणि काहीतरी स्वतःकडे सहानुभूती खिचून घेण्याचा हा मला वाटतं त्यांचा केविलवाना प्रयत्न. आज 12 फेब्रुवारी आहे. राष्ट्रवादी विलिनीकरणाची आज घोषणा होणार होती असं पवार गटांच्या नेत्याकडनं सांगितलं जात आहे, परंतु अजितदादा यांच्या निधनानंतर ते सगळं बारगडलं. नाही, मला असं वाटत नाही की राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचं काही विलीनीकरण होणार आहे किंवा होणार होतं. मला असं वाटतं अजितदादा गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा मुद्दामून ओळापळ करण्याचा प्रयत्न काही स्वार्थी नेते करतात आहे. जे सत्तापासून लोक आहेत ते सत्तेमध्ये येण्याकरता या प्रकारचं काहीतरी एक मनगणन कहाण्या तयार असतात आहे. थैंक यू. वो हिंदी में बोलेंगे कि जिस तरीके से कल केंद्र निर्णय लिया और आज शायद देश में संभवतः आपका पहला एक संस्थान है जहां पर आप भी आयोजक थे और ये वंदे मातरम पूरा 3 मिनट का गाया गया. सरसंघ चालक जी भी थे, क्या कहेंगे? निश्चित ही इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा और इस स्वरूप का एक अध्यादेश केंद्र सरकार के माध्यम से निकाला गया हुआ है. कल ही ये अध्यादेश निकाला गया हुआ और आज मापसू के कार्यक्रम में माननीय मोहन भागवत जी के साथ मुझे भी मंच पर रह के ये इसकी शुरुआत यहाँ से करने की, वंदे मातरम गीत की शुरुआत यहाँ से करने का भाग्य मिला. मैं इसके लिए खुद को भाग्यशाली मानता हूँ और निश्चित ही ये एक अच्छी प्रथा है जो हमको हमारे स्वतंत्र जो लड़ा था, हमारा जो स्वतंत्र का जो अधिकार हमको मिला, हमारा देश स्वतंत्र हुआ, ये सब चीज़ें याद करने की, उसके लिए जो लोगों ने आहुति दी उनकी याद करने का ये एक अच्छा सुवर्ण मौका है. भाऊ, मराठीमध्ये देश में रहना होगा. देशात पहिल्यांदाच जे महाराष्ट्राचे जे पशुवैद्यकीय विद्यापीठ आहे त्याच्या कार्यक्रमामध्ये
हे गीत पूर्ण 3 मिनिटं गायला गेलं आणि त्या कार्यक्रमामध्ये सरसंघचालकांसोबत मंचावर आपण सुद्धा होतात. आपण एक आयोजक म्हणून होतात. काय म्हणा इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. आणि निश्चितच याच आधारावर केंद्र सरकारने वंदे मातरम गीत गाण्याचं प्रत्येक शासकीय कार्यक्रम वंदे मातरम गीत गाण्याचं एक GR शासनाने कालच काढलेलं आहे. आणि आज सर्वप्रथम या GRचं इम्प्लिमेंटेशन मापसूच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माननीय परमपूजनीय संघचालक डॉक्टर मोहनजी भागवत साहेबांच्या पुढे असून त्या व्यासपीठावर त्या माध्यमातून मी सुद्धा तिथे उपस्थित होतो. सर्वप्रथम हा इथे झाला त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. संध्या सव्वा लाख यांनी टीका केली होती. सुमारे 500 रुपये क्विंटल हा जो आहे तो सोयाबीनचा दर कोसळलेला आहे. अमरावती विदर्भात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन. मी या संदर्भातली माहिती घेऊन सांगतो. मला एक्झॅक्ट माहिती नाही. संध्या सव्वा लाख काँग्रेसचे महिला प्रदेश अध्यक्ष आहे यवतमाळचे. काय टीका केली? भाजप जाऊ दे, मी